हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण मालवणी पद्धतीची सोललेल्या पावट्याची उसळ करणार आहोत। एकदा या पद्धतीत उसळ बनवून तर बघा, पुन्हा पुन्हा बनवून खाल इतकी मस्त उसळ तयार होते। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी गॅसवर टोप ठेवला आहे, त्यात थोडं तेल घालूया। मग चिरलेला कांदा घालून मिक्स करूया। त्यात आता कांदा, खोबरं, आलं लसूणचं वाटण घालून परतवून घेऊया। मग पातळ चिरलेला बटाटा आणि सोललेले पावटे घालूया। पावटे 8 तास आधी भिजत घातले होते, नंतर ते सोडले। आवश्यकतेनुसार पाणी घालूया। हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून मिक्स करूया। त्यात चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूया। मग त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घेऊया। 5 मिनिटांनंतर झाकण काढून त्यात कोकम घालून मिक्स करूया। हे 1 मिनिट शिजवून घेऊया। आता आपली पावट्याची उसळ तयार झाली आहे। तर आहे ना सोपी पण तितकीच चविष्ट। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।